नमस्कार. या विशेष विश्लेषणात स्वागत आहे. आज आपण अशा एका साधनाबद्दल माहिती घेणार आहोत जे HVAC/R क्षेत्रातील लोकांसाठी अक्षरशः एक गेम चेंजर आहे. ते म्हणजे रॅचेट रेंच. गुंतागुंतीच्या यंत्रणांसोबत काम करताना वेळ आणि अचूकता कशी साधायची याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर अजिबात वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. ठीक आहे, आपण यात लक्ष घालूया. हे जे साधन आहे ना, ते प्रामुख्याने रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्रात वापरलं जातं. आता या क्षेत्रात काम करताना अनेकदा प्रचंड गुंतागुंतीच्या उपकरणांसोबत डील करावं लागतं. पाईप्सचं ते भलं मोठं जाळं आणि मोठे कंप्रेसर. यामुळे आधीच तिथे जागेची खूप मारामार असते. अशा दाटीवाटीच्या वातावरणात काम करणं म्हणजे खरंच तांत्रिकदृष्ट्या किती आव्हानात्मक असू शकतं याची सहज कल्पना येते. आता इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे पोहोचायला कठीण असलेल्या अशा या जागांवर गॅस सिलेंडरचे व्हॉल्व्स उघडायचे किंवा बंद करायचे कसे? कारण अशा संकुचित आणि अवघड जागी काम करणं ही खरंच खूप मोठी आणि वेळखाऊ डोकेदुखी असते. आपले जे साधे पाने असतात ना, ते तिथे अजिबात काम करू शकत नाहीत, कारण त्यांना फिरवायला पुरेशी जागाच नसते मुळी. आणि बरं, जबरदस्तीने एखादं चुकीचं साधन वापरलं तर तो व्हॉल्व्ह कायमचा खराब होण्याचा मोठा धोका असतो. मग अशा वेळी यातनं सुरक्षित आणि शिवाय जलद मार्ग काढायचा तरी कसा? आणि हे अगदी उत्तमरित्या दर्शवतं की ह्या मोठ्या समस्येवर नेमका आणि खात्रीशीर उपाय काय आहे. तो म्हणजे आपला रॅचेट रेंच. हे अतिशय विशेष डिझाईन असलेलं साधन आहे जे मुळात अशा आव्हानात्मक जागांसाठीच बनवलं गेलंय. गॅस सिलेंडरचे जे व्हॉल्व्ह असतात, जिथे साधा रेंच फिरवणं म्हणजे अक्षरशः अशक्य असतं, तिथे हा रॅचेट रेंच एखाद्या हिरोसारखा या तांत्रिक अडचणीतून अगदी सहज मार्ग काढतो. ह्या साधनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे हे अडचणीच्या ठिकाणी अत्यंत सहजतेने काम करतं. अगदी खऱ्या अर्थाने अडचणीच्या ठिकाणी. याच्या आत जे रॅचेटिंग गिअर मेकॅनिझम असतं ना, त्यामुळे याला काम करण्यासाठी अतिशय कमी स्विंग आर्क लागतो. म्हणजे बघा, जिथे हाताला फिरायला साधी जागासुद्धा नसते तिथे या रॅंचला पूर्ण गोल फिरवण्याची अजिबात गरज भासत नाही. केवळ एका छोट्याशा हालचालीनेही आपण तो व्हॉल्व्ह अचूकपणे घट्ट किंवा सैल करू शकतो. हे असं तंत्रज्ञान आहे जे सर्वात अवघड कामाला सुद्धा कमालीचं सोपं बनवतं. आता ह्या माहितीबद्दल खरी रंजक गोष्ट म्हणजे या एका रॅचेट रेंचवर तब्बल 4 प्रकारच्या वेगवेगळ्या साईज उपलब्ध असतात. त्या साईज म्हणजे 3/16, 1/4, 5/16 आणि 3/8 इंच. आणि विशेष म्हणजे या रेंचच्या धातूवर 1/4 आणि 3/8 या मापांच्या नोंदी अगदी स्पष्टपणे कोरलेल्या दिसतात. याचा फायदा काय, तर ऐन कामाच्या वेळी योग्य माप क्षणात ओळखता येतं. वेगवेगळ्या आकाराच्या वॉलसाठी 4 वेगवेगळे पाने शोधत बसण्याची आता काहीच गरज नाही. थोडक्यात सांगायचं तर सर्व काही एकाच साधनात अगदी सुटसुटीतपणे उपलब्ध आहे. सर्वात शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. सर्वात अरुंद आणि अडचणीच्या जागांवर मात करण्यासाठी आपल्या टूलकिटमध्ये खरोखरच असं अगदी योग्य आणि अचूक साधन उपलब्ध आहे का? कारण रॅचेट रेंच हे साधन केवळ काम सोपं करत नाही, तर ते सुरक्षितता आणि वेळेची प्रचंड बचतही सुनिश्चित करतं. शेवटी योग्य साधनाची निवड हाच कोणत्याही खऱ्या तांत्रिक कौशल्याचा मजबूत पाया असतो, नाही का? यावर नक्की विचार करा.